नमस्कार मित्र दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्र नुकतंच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे. हे सगळं चालू असताना म्हणजे त्यांच्या अस्थि विसर्जन झालंही नसेल तर राजकारणाची चर्चा सुरू झालेली आहे आणि राजकारण हे थांबत नसते, ते सातत्याने असं होत असते. कारण इंदिरा गांधींची हत्या जेव्हा झाली होती तेव्हा आपल्याला आठवते की ते सगळं चालू असतानाच राजीव गांधींना तयार केलं गेलं ना. अवघ्या 6 तासामध्ये राजीव गांधी भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी चार्ज घेतला आणि अशा पद्धतीने म्हणजे प्रणव मुखर्जी त्यामध्ये त्यांनी त्या मागच्या इतिहासामध्ये मला जायचं नाही. प्रणव मुखर्जी कशा पद्धतीने नाराज झाले आणि म्हणजे काँग्रेसमध्ये ते अनुभवी ज्येष्ठ होते, पण काँग्रेसच्या अन्य वर्किंग कमिटीने यांनी राजीव गांधींना पुढे आणलं. तशाच पद्धतीने आता आपण पाहतो आहोत की इकडे हे सगळं चालू असताना अचानकपणे विमान अपघात झाला आणि अजितदादा सारखा कामाचा माणूस संपूर्ण महाराष्ट्राने गमावलेला आहे. दुःखाचा डोंगर असतानाच राजकारण थांबत तिकडे ही चर्चा सुरू झाली. नरहरी झिरवळांनी उपमुख्यमंत्री पद आता सुनेत्रा पवार वहिनींना मिळालं पाहिजे असं बोललेलं आहे आणि असं बोललं जातं की आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार ह्या शपथ घेणार आहेत. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ही राष्ट्रवादी काँग्रेस दोन एक होतील का? पण शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ते मुंबईला गेलेले आहेत. सुनेत्रा पवार आज मुंबईला दाखल झालेले आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ती त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आता दुसरी बाब ही आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येकांना असं वाटत असते की राष्ट्रवादी दोन ज्या झालेल्या आहेत त्या दोन महानगरपालिकेच्या पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आल्या होत्या. आता पुन्हा त्या एकत्र येतील का? त्या सगळ्या एकत्र आल्या पाहिजेत. कारण या अपघाताबद्दल ममता बॅनर्जींनी जे वक्तव्य केलं, हा घात आहे का अपघात आहे, यावरही चर्चा आता देशभर चालू राहणार. कारण प्रत्येक राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीच्या शक्यता कुठल्याही नाकारता येत नसतात आणि म्हणून त्याबद्दल शंका उपस्थित होतात. सामान्य माणसं ते सगळं ऐकत असतात आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारण थांबत नसते म्हणून हे पुढे जास्त येते. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय असेल, हे घड्याळ चिन्हावर हे होईल का पूर्ण एक होऊन शरद पवार काय भूमिका घेतील, शरद पवारांची काय भूमिका असेल आणि मग यांच्या गटातली जी प्रफुल्ल पटेल आहेत ते कार्यकारी प्रमुख आहेत, महाराष्ट्रामध्ये तटकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून मग ते काय कशा पद्धतीने भूमिका घेतील आणि आता ह्या राज्यपाल सदस्य आहेत त्यामुळं त्यांना शपथविधी होईल विधिमंडळाचे कुठले त्याच्यामध्ये 6 महिन्यामध्ये ते पुन्हा पोटनिवडणूक होईल आणि तिथून कुठून ते निवडून येतील. संवैधानिकपणे त्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, पण त्यांच्याकडे वित्त खातं दिलं जाईल का? ह्या सगळ्या शक्यता आहेत आणि मग या सगळ्या शक्यतांमध्ये सगळीच पक्ष सत्तेच्या जवळ राहणारी असतात आणि इकडे हे सगळं चालू असताना सत्तेची धुरंधर जी आहे ती अन्य निवडून आलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षामध्ये कसं घेता येईल या दिशेने काम करत असतात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पक्ष टिकवणं, मग पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार या कशा पद्धतीने हे पक्ष सांभाळतील का? दोन राष्ट्रवादी एक होतील आणि मग महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेने असेल, हा सगळा भाग आपल्या विचाराचा आहे आणि म्हणून मग आता त्या उपमुख्यमंत्री होत आहेत आणि मग पुढच्या काही काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यपदाची त्यांची शपथ घेतली, त्यांचा राजकीय अनुभव पाहिला तर अजितदादाच या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा होते आणि म्हणून मग ते कशा पद्धतीने तो पक्ष सांभाळतील, छगन भुजबळ काय म्हणतील, प्रफुल्ल पटेल काय म्हणतील, त्या पक्षातली ही जी काही दिग्गज नेते आहेत त्यांच्या भूमिका काय आहेत, हे सगळे रोल आपल्याला हे होत जातील. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने हे सगळं जे काही आहे, अपघात झाला आणि त्यानंतर राजकारणामध्ये अचानक हे सगळं चित्र बदललेलं आहे. अजित पवारांनी कशा पद्धतीने काम केला आणि तो कामाला कसं प्राधान्य देत होता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर राजकारणामध्ये ह्या गोष्टी घडत असतात. कारण एका मोठ्या झाडाखाली छोटा झाड वाढत नाही. म्हणजे अमिताभ बच्चनच्या नंतर अभिषेक बच्चनकडे लोकांची अपेक्षा असतात पण तो त्या पूर्ण करू. सुनील गावस्कर नंतर रोहित गावस्करकडे अपेक्षा असतात पण तो पूर्ण. शरद पवारांच्या छत्राखाली हा वाढलेला आता कुठेतरी पक्षातून बाहेर पडून आपलं नेतृत्व सिद्ध करत होता आणि ते गुण अजितदादांमध्ये होते. असा एक खंबीर दिलदार नेता असणारा माणूस महाराष्ट्राचा राजकारणामध्ये एक मोठी पोकळी त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली आहे आणि आपण पाहिलेलं आहे की मास लीडर हा असा असतो की जो अनेकांना घेऊन चालतो आणि म्हणून आपण पाहिलं की अनेक आमदार ढसाढसा रडत होते. संजय बनसोडे रडलेला आपण पाहिलं, बाळासाहेब जाधव
रडलेलं पाहिलं. विक्रम काळेंच्या गळ्याला पडून ते रडत होते, ते यांच्या गळ्याला रडत होते. आमचे भरत चांबले रडले हो अंत्यविधीला तिथं जाऊन. म्हणजे अशी कितीतरी कार्यकर्ते. आणि आपण पाहिलं की जनसागर लोटला होता या सगळ्या अंत्यविधीला. मासमधला जो माणूस असतो त्याच्या अंतरंगाच्या ज्या हृदयाच्या या हृदयाच्या ते नाड्या ह्या तारा छेडलेल्या असतात, जोडलेल्या असतात आणि त्यामुळं प्रत्येकांना दुःख अनावर होत असते. आणि हे सगळं महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. असं एक मासमधला सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला नेता महाराष्ट्राने गमावलेला निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाला फार मोठी पोकळी यामुळे निर्माण झालेली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यातून सावरण्याची क्षमता महाराष्ट्रातल्या तमाम दुःख झालेल्या भावना असणाऱ्या पवार कुटुंबियांना आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांना ईश्वर बळ देवो ही प्रार्थना करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.